आपल्या कम्प्युटरमधील टेम्पररी फाईल्स डिलीट कशा करायच्या, त्यासाठी आपल्या कीबोर्डवरून विंडोज आणि आर प्रेस करायचा आहे. रन कमांड बॉक्स येईल. यामध्ये %TEMP आणि पुन्हा % असे टाईप करायचे आहे. त्यानंतर ओके बटन दाबायचे आहे. ओके केल्यानंतर आपल्या कम्प्युटरमधील टेम्पररी फाईल्स आणि फोल्डर्स ओपन होतील. Ctrl+A च्या सहाय्याने सर्व फाईल्स सिलेक्ट करा आणि कायम डिलीट करण्यासाठी, परमनंट डिलीट करण्यासाठी शिफ्ट आणि डिलीट बटन दाबा. येस बटनवर क्लिक करा. इथे टिक मार्क करून कंटिन्यू बटनवर क्लिक करा. त्यानंतर सर्व फाईल आणि फोल्डर डिलीट होतील. काही फोल्डर फाईल्स डिलीट होण्यालायक नसतील तर त्याला स्किप करा. स्किप केल्यानंतर आपल्या फाईल्स भरपूर प्रमाणात डिलीट झालेल्या असतील आणि कम्प्युटरची काही प्रमाणात मेमरी रिकामी झालेली असेल.